हाय फ्रेंड्स, मी प्रगती आणि आज आपण इथे बघतोय एक वेगळंच कॉम्बिनेशन चवळी आणि दोडक्याची मिक्स भाजी। तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे। तर इथे मी दोडकी पाण्यात चिरून ठेवली आहेत, कांदा, टोमॅटो आणि चवळी शिजवून घेतले। तर इथे सर्व हे मसाले घेतले। तर चला, इथे मी पसरट आकाराचा एक टोप गॅसवर ठेवला, तेल टाकलं, जिरं, मोहरी, कांदा, कढीपत्ता सर्व त्यात टाकलंय। तर आता आपण कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात। तर अशा प्रकारे कांदा आपला परतून झालेला आहे। तर आपण इथे यामध्ये ॲड करतोय चिरलेला टोमॅटो। तर टोमॅटो सुद्धा आपण छान तेलामध्ये परतून घेऊयात। तर टोमॅटो सुद्धा अशा प्रकारे आपला परतून झाला आहे। तर इथे घेतली आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट, त्यानंतर लाल मसाला, काश्मीरी मसाला, गरम मसाला, अशा प्रकारे हे सर्व मसाले इथे घेतलेले आहेत। तर मसाले सर्व आपले परतून घेऊयात। तर अशा पद्धतीने सर्व मसाले आपण परतून घेतलेले आहेत। आणि मसाले परतून झाल्यानंतर इथे आपण जी चिरून ठेवली होती दोडकी, ती आपण यामध्ये ॲड करूया। तर दोडकी टाकून घेतल्यानंतर ती दोडकी सुद्धा आपण छान प्रकारे या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहेत, की जेणेकरून तो सर्व मसाले या दोडक्यांना छान प्रकारे लागेल, मिक्स होईल। तर आपली दोडकी इथे परतून झालेली आहेत। तर दोडकी शिजण्यासाठी मी थोडंसं इथे पाणी टाकते आणि पुन्हा एकदा दोडकी परतते। तर मला ते पाणी थोडंसं कमी वाटलं, म्हणून मी अजून थोडंसं पाणी इथे घेते। तर अशा प्रकारे वरती झाकण ठेवून त्या झाकणामध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी ठेवते, की जेणेकरून वाफेने ती भाजी छान प्रकारे शिजली जाईल। तर इथे भाजीला उकळी आलेली आहे। तर मला असं वाटतंय थोडंसं पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून शिजवून घेऊयात। आणि आता दोडकी छान शिजलेली आहे। तर दोडकी शिजल्यानंतर मी इथे टाकते थोडंसं चवीनुसार मीठ टाकल्यानंतर ते मीठ छान ढवळून घेऊयात। आणि त्यानंतर इथे मी जी चवळी शिजवून ठेवली होती, तर ती चवळी आपण यामध्ये ॲड करूया। बघू शकता तुम्ही, चवळी आणि दोडकी आपण एकत्र छान प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे। आणि ह्या भाजीला छान अशी उकळी फुटलेली आहे। आणि इथे मी याला एक छान प्रकारे असा रस्सा येण्यासाठी फक्त मी सुकं खोबरं जे असतं ना आपलं, तर त्या सुकं खोबऱ्याची भाजून पावडर करून ठेवलेली आहे। तर ती 2 चमचे मी इथे ॲड करते आणि ती अशा प्रकारे ढवळून घेतली आहे। तर ही मिक्स भाजी आहे ना, तिचा खूप छान असा वास इथे भरभर सुटलेला आहे। तुम्ही सुद्धा एकदा ही भाजी नक्की करून बघा, खूप छान लागते ही भाजी। जी चवळी आणि दोडकं याची जी चव वेगळीच तयार झालेली असते आणि भाजी तयार झालेली आहे, बघू शकता। बाय।